त्यामुळे सगळीकडे चर्चा अजित घुले यांचीच असत. अभी कैंडिडेट है, तुम्हारा वोट किसको होगा? अजित घुले को, एनसीपी अजित घुले. कोणाला मतदान करणार आहात आणि तुमचे कोणी प्रश्न सोडवले? आमचं परम भाग्य आहे की आम्हाला अजितदादा उमेदवार लाभले आहेत. कारण आबाने आमच्यासाठी खूप केले, रस्त्याची कामे वगैरे. आबाने म्हणजे आबा आता कोणत्याही क्षणी बोलवलं तर आबा लगेच हजर असतात. कोणाला मतदान करायचं? आबालाच करणार ना. आबाने इथून आशीर्वाद दिलं तर की रोड मी इथपर्यंत आणून गेल्या वर्षी. हां, रोड आणून दाखवला आबानी, म्हणून तुमचं मत आबालाच. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आली आहे आणि आपण काही वॉर्डांमध्ये सर्वे करण्यासाठी आलो आहोत. आपण प्रभाग 15मधील या 40 फुटी रस्त्यावरती झेड कॉर्नर परिसरात आलो आहोत. या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी आपल्याला उभे राहिलेले दिसतात. आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया. दादा, काय कोणाला मतदान करायचं? आपल्या आधी धुलेला सांगितलं ना तुम्हाला. कारण काय? पहिल्यापासून आमच्या इथे पहिल्यापासून आम्ही ते करतोय. आपला रोड बीड केलायचं, पहिलं गार्डन बिल्डर करून घ्यायचं बस. इथं काही ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा, काय नाव तुमचं? नवगिरे रामचंद्र भाऊराव. इकडे निवडणूक चालली आहे, काय वातावरण म्हणतंय? वातावरण लोक उत्साही आहेत. कोणाला मतदान करायचं? इकडे राष्ट्रवादीचे वातावरण चांगलं आहे. अजित घुलेंनी आमच्याकडे काम चांगलं केलेलं आहे, त्याच्यामुळं लोक त्यांच्याबरोबर आहेत. काय काम केलं इकडे? रस्त्याची कामं केली, कचरा या ठिकाणी कचरा डेपो होता तो हटवण्यासाठी त्यांचं सहकार्य चांगलं आहे. तुमचं मत? माझं मत आता तसंच असणार ना, त्यांचं आमच्या भागामध्ये काम चांगलं आहे. अच्छा, ठीक आहे. या ठिकाणी एक दादा गाडीवर उभे आहेत. दादा नमस्ते, काय नाव तुमचं? हमारे से हिंदी बोलिए थोड़ा. हिंदी में बात करेंगे आप. आपका नाम क्या है? एमएन सिंह. आपका वोटिंग है क्या इधर? हाँ है, किधर वोटिंग है? 1 नंबर में. इधर कौन कॉरपोरेशन का इलेक्शन चल रहा है, इधर कौन कैंडिडेट है तुम्हारा? किसने काम किया है अभी? इधर में तो एनसीपी के अजित घुले जी ने काम किया है, क्योंकि यहाँ पर जब हम लोग आए थे तो बहुत कचरा वगैरह था. यहाँ पर रहने की ये नौबत आ गई थी कि ज़मीन बेचने तक और घर बेचने की नौबत आ गई थी. इतने धुआं आते थे कि घर में धुआं घुस जाता था, हम लोगों को रहना मुश्किल हो गई थी. फिर बहुत मुश्किल से जाकर यहाँ से कचरा कुंडी हटी. अभी कैंडिडेट है, तुम्हारा वोट किसको होगा? अजित घुले को, एनसीपी अजित घुले. या ठिकाणी काही महिलाही त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत. त्या महिलांच्याकडे आपण जाऊया. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. तुम्ही स्थानिक आहात का? हो, स्थानिक आहे, माझं घर आहे इथे. या ठिकाणी निवडणूक चालली आहे कॉर्पोरेशनची, अनेक पक्ष उभे आहेत. तुमच्या परिसरामध्ये नक्की उमेदवार कोण आहेत, तुम्ही कोणाला मतदान करणार आहात आणि तुमचे कोणी प्रश्न सोडवले? आमचं परम भाग्य आहे की आम्हाला अजितदादा उमेदवार लाभले आहेत आणि आमच्या समस्या त्यांनीच निवारण केलेलं आहे. कचरा डेपो असो किंवा 40 फुटीचा रोड असो, हा 30 फुटी रोड असो, आणि कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी असेल तर ते अगदी भावासारखे पाठीमागे खंबीरपणे उभे असतात आमच्या, आणि प्रत्येक समस्येचं निवारण असं करतात की ते शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. म्हणून आमचं मत अजितदादांनाच असेल. ताई, काय नाव? नमस्कार, माझं नाव सोनाली गुरव. इकडे निवडणूक चालली आहे, काय तुम्ही हे म्हणतात राष्ट्रवादीला मतदान करायचं, तुमचं मत कोणाला? पण तेच मत आहे, कारण आम्ही पण आबांच्याच बाजूने आहोत. कारण आबाने आमच्यासाठी खूप केले, रस्त्याची कामे वगैरे किंवा पाणी आणायचं हे. आबाने म्हणजे आबा आता कोणत्याही क्षणी बोलवलं तर आबा लगेच हजर असतात. आमच्यासाठी हमेशा तत्पर, आणि आबा आणि पूनमताई असतात. त्यामुळे आमचं मत त्यांनाच राहील. ताई, काय घडलेली असेल ना तर 7व्या मिनिटाला आबा इथं उभे असतात. 7व्या मिनिटाला, कारण आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. काय असं काय काम केलं? तर त्यांनी आमच्या हे रोड, आम्ही जेव्हा इथं घर घेतलं त्यावेळेला आमची गाडी किंवा पाहुण्यांना बोलवायची सुद्धा आम्हाला लाज वाटत होती. असे खड्डे आणि चिखल असायचा, एक पाय घातला तर दुसरा पाय काढायला मुश्किल होतं. आणि कचरा डेपो सुरेश अण्णा घुले असतील, सुभाष काका असतील, चेतनदादा तुपे पाटील असतील, यांच्या सहयोगाने आम्हाला त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे, आणि इथून पुढे आमचं मत त्यांनाच असणार आहे. सर, काय तुम्हाला वाटतंय, कुणाला मतदान करायचं?
नाही, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की अजितआबा घुले, कारण ते प्रत्येक गोष्टीत एक मोठ्या भावासारखे कायम आमच्यासाठी असतात. हे रस्त्याचे कामं केलेत, पाणी, कचराकुंडी सगळं त्यांनी व्यवस्थित हँडल केले. कोणतं काम असू देत ते 24 तास आमच्यासाठी उपलब्ध असतात म्हणजे असतात. महिलांसाठी काय त्यांनी महिलांसाठी बचत गटाचे व्यवस्थित बचत गट चालू आहेत महिलांसाठी, आणि वेगळे वेगळे क्लासेस वगैरे सगळे घेतले जातात. प्लस जे भीमथडीची यात्रा होती तिथे पण आमची पूनम वहिनीचा एक बचत गटाचा बायकांना रोजगार मिळावा म्हणून ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. महिलांसाठी आता लाठीकाठी प्रशिक्षण सुरू आहे. आता इथं व्हॅल्यू स्कूलमध्ये आहे, ते आजीजाबांच्या हस्तेचं उद्घाटन झालेलं आहे. महिलांसाठी आता शिवजयंतीच्या वेळी आम्ही फ्री क्लासेस पण ठेवणार आहे. महिला कशा सक्षम झाल्या पाहिजेत आपल्या एरियातल्या, महिलांना कुठे पण संधी मिळेल तिथे रोजगार वगैरे त्यांनी भरपूर उपलब्ध करून दिलेत. म्हणजे आर्ट क्राफ्ट असो किंवा वर्किंग असो, कोणतेही रोजगार हमेशा पूर्णतः या आजीजाबा अवेलेबल असतातच असतात. तर त्यामुळे तुमचं मत आबांनाच आहे, आबाच आमचे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आबाच. आणि माध्यमातून त्यांनी खूप काही आमच्यासाठी केलेलं आहे. शारदागृह उद्योगाच्या माध्यमातून आमची मैत्रीण पूनमताई गुले असतील आणि अगदी लहानातल्या लहान गोष्टी असतील. आता त्यांनी एवढी मोठी आमची उज्जैनची यात्रा एवढी आनंदाने पार पडली की एवढं कुणीही करणार नाही. कारण काही महिला अशा होत्या की त्यांना स्वतःच्या स्वखर्चानं कधीच जाता आलं नसतं, जसं मध्यमवर्गीय आहेत. पण त्यांनी रस्त्यातील सोय असेल, ट्रेनमधील सोय असेल, नाश्ता असेल, जेवण असेल आणि प्रत्येकाची जवळ येऊन विचारपूस करणे, सर ह्या गोष्टी दुसरं कोणीही करू शकणार नाही सर. आणि आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमचं मत अजितआबा घुले यांनाच असेल. आम्ही त्यांच्या बहिणी आहोत सर. आणि हे नक्की विजय आमचाच आहे, काही झालं तर गुलाल आमचाच आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की महिलांनी खात्री व्यक्त केली, कारण त्यांना देवदर्शन उज्जैनची यात्रा घडवली आणि स्थानिक प्रश्नही सोडवलेले त्या सांगतायत. काही मंडळी या ठिकाणी उभे आहेत, आपण त्यांनाही विचारूया की आपण नक्की वातावरण कोणाचं आहे आणि कसं आहे आपल्याला. दादा काय नाव तुमचं? मंगेश नाईकवाडी. कुठे मतदान आहे? आता 40 फूट रोडला मतदान आहे. आता आपल्या महानगरपालिकेचं सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. सगळे कोण उमेदवार उभे आहेत माहिती आहे का आपल्याला? हो, राष्ट्रवादीचे अजित घुले आहेत. त्यानंतर बाकीचे इतर पक्षाचे असतील? इतर पक्षाचे पण आहे, पण ज्यांचं काम आहे त्यांनाच आपण लक्षात ठेवता ना माणसं. कारण काय काय कामं केली? कारण असं आहे, म्हणजे आता रोड झालं, ड्रेनेज झालं, ह्या सगळ्या सुविधा ज्या आल्या आहेत त्या राष्ट्रवादी मार्फतच आलेल्या आहेत. आपले जे आमदार चेतन तुपे, तसेच सुरेशांना घुले जे आहेत त्यांच्यामार्फत. आणि अजित घुले हे प्रभावी व्यक्तिमत्व आहे, माणसामध्ये राबणारं किंवा स्वतः उभं राहून काम करून घेणारं. लोकांना त्याच्या सुविधा पाहिजे त्याचं ते महत्त्व जाणून घेतात की काय हवं आहे काय नको लोकांना. ते घरापर्यंत पोहोचतात, घरोघरी पोहोचतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यामुळे सगळीकडे चर्चा अजित घुले यांचीच असतात सध्या तरी. तर आपण या ठिकाणी पाहिलं की आपण झेड कॉर्नर परिसरामध्ये ग्राउंड सर्वेसाठी आलो होतो. सगळ्यांनी बहुतेक अजित घुलेंना मतदान करण्याचं असले सांगितले. मात्र आपल्याला येत्या 15 तारखेला पाहावं लागेल की नक्की हे सांगणारे मतदान अजित घुलेंच्या पारड्यामध्ये पडतं की नाही. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. या ठिकाणी आपण काही नागरिकांनाही चर्चा करूया. या ठिकाणून एक ताई येताना दिसते आपल्याला. ताई नमस्कार, काय नाव तुझं? खुशी सिंह. मराठी हिंदी. हिंदी. आप कहाँ से हो? हम बिहार से हैं. इधर इलेक्शन चालू है, इधर आपका वोटिंग है क्या? है वोट. अभी इधर किसको वोट करेंगे आप? आभा को. कौन सा आभा? अजीत आभा को. क्यों आभा, क्या कहा? अजीत आभा बहुत काम किए हैं, बहुत अच्छे से हम लोग को सपोर्ट करते हैं और बहुत. आभा नहीं सपोर्ट करते हैं, लेकिन काम तो होना मांगता है. हाँ, हम लोग के लिए बहुत कुछ किए हैं, रोड का किए हैं, कोई भी चीज़ हम लोग लेके जाते हैं तो वो बहुत अच्छे से सॉल्व करते हैं, सुनते हैं, समझते हैं और व्यवहारिक है, बहुत अच्छे हैं. और छठ पूजा बहुत अच्छे से, हम लोग का जो छठ पूजा होता है बहुत अच्छे से वो करते हैं, हम लोग के सहयोग करते हैं. और भी तुम्हारी प्रॉब्लम रहेंगी ना? वो सब सुनते हैं और सब करते हैं, सॉल्व करते हैं प्रॉब्लम. नहीं, अभी आगे का यही रोड चाहिए, पानी चाहिए थोड़ा, गली का जो रोड है. बाकी रोड तो उन्होंने किया है, गली का रोड जो है और पानी का थोड़ा समस्या वो करेंगे. हमको पूरा विश्वास है कि वो करेंगे. इसके लिए आपका वोट आभा को. ताई काय नाव? चांगलं केलं काम, रोड आणला, फक्त पाणीच सर अडचण आहे आणि हे रोड आहेत. आमचं लेखात सुनाचं मतदान आहे, इथंच घर आहेत 2 पण इथंच त्यांचे. तुमचं गाव कुठलं आहे? गाव बीड.
मतदान आहे का इकडे? हा मुलांचं मुलीचं इथं ते 2 मुलं आणि मुलगी आहे गव्हर्नमेंटला. हा ससूनला आहे सून आणि लेक गाड्याचा बिझनेस करतोय. कुणाला मतदान करायचं? आबालाच करणार ना. आबानी इथून आशीवन दिलं तर की रोड मी इथपर्यंत आणीन गेल्या वर्षीच. हा रोड आणून दाखवला आबानी. म्हणून तुमचं मत? आबालाच. आमचं वोट आबालाच. आणि आता फक्त आबाकडे मागणी पाणी द्या आणून बस आणि रोड हे गल्लीचे. तर आपण या ठिकाणी पाहिलं की महिलाही या ठिकाणी म्हणत आहेत की या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आमचा सुटला आहे, म्हणून राष्ट्रवादीला आम्ही मतदान करणार आहोत. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.